आशुतोष काळे यांनी 25 लाखाचा निधी मंजूर करूनही नगरपालिकेच्या दिरंगाईमुळे रस्ता होत नाही। चिखलात बसून नागरिकांनी केले अनोखे आंदोलन। कोपरगाव शहरामध्ये अनोख्या आंदोलनाची चर्चा होत आहे। शहरामध्ये चक्क चिखलात बसून रस्त्यासाठी आंदोलन करण्यात आले आहे। कोपरगाव विधानसभेचे आमदार आशुतोष काळे यांनी 25 लाखाचा निधी मंजूर केला असून नगरपालिकेच्या दिरंगाईमुळे सदरचा रस्ता झाला नाही। त्यामुळे नागरिकांना प्रचंड हाल होत आहे। चिखल मोठ्या प्रमाणात साचल्यामुळे नागरिकांना रस्त्याने जाता येत नाही, मुलांना शाळेत जाता येत नाही। या सर्व गोष्टीला कंटाळून राष्ट्रवादी काँग्रेस युवक शहर अध्यक्ष नवाज कुरेशी यांनी नागरिकांसह चिखलात बसून आंदोलन केले आहे। सदरचा रस्ता 8 दिवसात झाला नाही तर नगरपालिकेत येऊन मुख्याधिकारी यांच्या कार्यालयात चिखलाची आंघोळ करू असा इशारा दिला आहे। मान्य श्री आशुतोष काळे यांनी जवळजवळ वर्ष दीड वर्षापूर्वी या आमच्या प्रभाग क्रमांक 7 मधील आयशा कॉलनी या भागातील रस्त्यांसाठी जवळ 25 लाख रुपये निधी आणलेला आहे। परंतु जवळ आता 1.5 वर्ष होत आलं निधी येऊन। आता दादा काय तिथं ते त्रास सहन करतात निधी मंजूर करून आणण्यासाठी। आम्ही आमच्या डोळ्यांनी बघितलेले, मंत्रालयात खेटा झाला, या मंत्रालयात जा त्या मंत्र्यांकडे जा, इतका त्रास सहन करून दादा या आपल्या शहरासाठी निधी आणतात। परंतु आता निधी आणून सुद्धा 1.5 वर्ष होऊन या नगरपालिकेने याच्यावर आतापर्यंत काहीच केलेलं नाही। आता आमची जी माहिती का सगळे TS झालेले, प्रशासकीय मान्यता आलेले, सगळं झालेलं आहे। मग आता घोडे कुठे अडलेले? जर समजा प्रशासकीय मान्यता जरी भेटलेली आहे तर मग प्रॉब्लेम कुठे आहे? तर आमची नगरपालिकेला विनंती का आपण लवकरात लवकर या रस्त्याचं काहीतरी नियोजन करा। कारण की आपण बघतोय कोपरगाव बदलते। कोपरगाव शहरात माननीय आमदार आशुतोष दादा काळे यांनी इतका भरघोस निधी आणून कोपरगावचा अख्खा चेहरा मोहरा बदललेला आहे। परंतु फक्त आता मग नगरपालिकेला आम्हाला प्रश्न विचारले, मग आमचा भाग कोपरगाव नगरपालिकेत नाही का? आमच्या भागातले लोक प्रत्येक वेळेवर टॅक्स वगैरे भरतात, मग आमच्यावर अन्याय का? आपण बघा काही भागात रस्त्याची गरज नसताना डबल रस्ते झालेले। एक उदाहरण बघा, आपण स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची जी कमान आहे त्या ठिकाणी अगोदरचा एक रस्ता होता, तिथं रस्त्याची काही गरज नव्हती, तो रस्ता खोदून पुन्हा रस्ता केला। भागातले कोपरगाव शहरातील असे खूप भाग आहे का ज्या ठिकाणी ही सुद्धा रस्त्याची काही गरज नव्हती, तिथं सुद्धा रस्ते झाले, म्हणजे 5-5, 6-6 रस्ते झाले। पण अद्यापर्यंत आमच्या भागात अद्यापर्यंत काही पाऊस चालू झाला का मुरुम आणून टाक म्हणते, त्याने आणखी जास्त त्रास होतो। मग आमच्या या भागातील लोकांनी किती दिवस सहन करायचं? आमच्या या भागात गॅसची टाकी येत नाही, दूधवाले येत नाही, त्यांना जर काही घंटागाडी येत नाही, त्यांना म्हणत ते म्हणतात रोडावर या। आता माता भगिनी कसं यायचं? आता ती आमचे अपंग भगिनी ती 2-3 दिवस पडली, हे आमचे बंधू ते पडले इथं। लहान मुलं शाळेंना जातात, ते शाळेंना सुद्धा कधी जात नाही। ते का जात नाहीये? का मग चिखलामध्ये पडतील, कपडे खराब होतात आणि सगळे गोरगरीब लोक राहतात का? दिवसातून 2-3 दिवस कोण धुणार आहे? इतका त्रास आहे। आम्हाला नगरपालिकेला विचारायचंय आमच्या भागावर हा अन्याय का करतात? तुम्ही शहरातील सगळ्या भागातले रस्ते केलेले, आम्हाला कळतं काही मान्यता न भेटताना सुद्धा नगरपालिका आदेश देते रस्ते करून घ्या, बिलाचं नंतर बघू, सगळ्या गोष्टी नंतर बघू। मग आमच्याच भागावर अन्याय का? आमची तर प्रशासकीय मान्यता आहे, निधी मंजूर आहे, सगळ्या गोष्टी अवेलेबल असताना मग आमच्या भागावर अन्याय का? तुम्ही बघा या महिलांना विचारा का किती त्रास होतो त्यांना। दरवेळेस असं एक दिवस जात नाही का या रस्त्यावर महिला असेल, वयोवृद्ध माणूस असेल किंवा शाळकरी मुलगा असेल, तो पडला नसेल, कोणी ना कोणी पडणार म्हणजे पडणार हमखास। तरी माझी प्रशासनाला कळकळीची विनंती, येत्या 10-15 दिवसात जर या रस्त्याबाबत योग्य जर निर्णय काही घेतला नाही तर आम्ही संपूर्ण कुटुंबांसह नगरपालिकेत जाऊन चिखलाची आंघोळ करू, आणि ते पण शिवनच्या दालनात करू। आता मैं अपंग है, मेरे को यहाँ से चलने के लिए प्रॉब्लम होती, रास्ते से आने जाने में 3-4 मरतबा गिर गई, मेरा पैर स्लिप हो जाता, मेरा दूसरा पैर मुड़प गया, मैं एक पैर से अपंग हूँ। मेरी ये विनंती है कि हमारे को इतना रोड बना कर दो। कचरा गाड़ी वाला आता हो हमको बाहर बुलाता, मेरे घर में मेरी बुढ़ी माँ है, बुढ़ा बाप है, वो भी आ जा नहीं सकते। हमारे आदमी लोग नमाज को नहीं जा सकते, हमारे बच्चे स्कूल में नहीं जा सकते। हम कब तक उनको स्कूल में कैसे ले जाएंगे, कैसे लाएंगे? हमको दूसरा रास्ता नहीं। हम आयशा कॉलोनी भाग में इतनी गली के अंदर क्यों अत्याचार हो रहा? हमारा रोड बना कर दो, हमको इतना रोड का काम मंजूर करा के दो। हमारे गली में गैस वाला आता नहीं, हम अगर बीमार हुए तो डॉक्टर के पास जा नहीं सकते, डॉक्टर गली में आ नहीं सकता। कचरा गाड़ी आती नहीं, हमारे घर में मच्छर हो रहे, मच्छर की वजह से बच्चे बीमार पड़ रहे। ये कौन करेगा? इसका जवाब कौन देगा हमको? दादा ने सब कोशिश करे, लेकिन फिर ध्यान क्यों नहीं दे रहे यहाँ के लोग? हमको रोड इतना बना कर दो, नहीं तो हम वहाँ पर आएंगे, हमारा पूरा परिवार आएगा,
और हम ये भाई के साथ में वहाँ पर चिक्कल के आंगोल बोले भाई ने, हम वो भी करने को तैयार है। मैं घर का जिम्मेदार आदमी होने के बावजूद ये चिक्कड़ की वजह से बाल बच्चों में मैं दिन में एक टाइम आ रहा सिर्फ, और धर्म गुरु होने की वजह से 5 टाइम नमाज को जाना पड़ता है। लेकिन ये गंदा चिक्कड़ रहने की वजह से हमारे पवित्र नमाज को भी मस्जिद में जाने को हमको प्रॉब्लम आता है। ये समस्या मेरी है और मैं जितना परेशान हूँ इससे ज़्यादा पीछे के जो लोग हैं वो बहुत ज़्यादा परेशान हैं। इसमें बच्चों को स्कूल में जाना पड़ता है, बच्चे परेशान हो जाते हैं, नीचे गिर जाते हैं, बच्चे स्कूल में जा नहीं सकते, बच्चों के स्कूल का नागा हो रहा है। इसके अलावा भी मस्तूरात है, औरतें हैं, लेडीज़ जो है उनको भी प्रॉब्लम है। यहाँ बुरके का, पर्दे का जो इंतज़ाम है वो सब हमारा पूरा धार्मिक जो भी है वो सब विस्तार हो रहा है यहाँ पे, और सबको परेशानी है, प्रॉब्लम है कि हमारे भाई गिर गए गाड़ी पे से, इनके पैर को लग गया। ऐसे बहुत सारी समस्याएं यहाँ पर है। मैं प्रशासन से ये निवेदन करूँगा और अर्ज करूँगा कि ये जल्दी से जल्दी ये काम हो जाए। अगर ये काम नहीं हुआ तो हम पूरे मोहल्ले वाले आकर के नगर पालिका में उपोषण को बैठ जाएंगे। हा रस्ता मंजूर असून सुद्धा या रस्त्याचं काम 8-9 वर्षापासून झालेलं नाहीये। आम्ही दरवर्षी त्यांना निवेदन देतो आणि नगरपालिकेमध्ये जातो, तरी ते आमचे उडीचे उत्तर देऊन आम्हाला तिथून काढून देतात। आणि इकडे इतके प्रॉब्लेम येतात का गॅसची गाडी सुद्धा येत नाही, कचऱ्याची गाडी सुद्धा येत नाही। लहान मुलांना शाळेमध्ये जायला इतकी तकलीफ होते का ते पडतात। आता आमचे एक रहिवासी हे शेजारी आहे, ते पडले गाडीवरून छोटूभाई म्हणून, ते 8 दिवस घरामध्ये पडलेले होते। तर इतके प्रॉब्लेम असून सुद्धा नगरपालिका आमच्याकडे लक्ष देत नाही। दादांनी हा रस्ता मंजूर केलेला आहे, मंजूर करून सुद्धा हा रस्ता नगरपालिका त्याच्यावर लक्ष देत नाही। जर नगरपालिकेने या रस्त्याचं काम 8 दिवसामध्ये जर नाही सुरुवात केली तर आम्ही नगरपालिकेमध्ये उपोषणाला बसू आणि सीओच्या दालनामध्ये आम्ही चिखलाच्या पाण्याने आंघोळ करू। हे आमचं शेवटचं निवेदन आहे।